जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम। जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रमुख लढत। पाईट गट महिला आरक्षित असला तरी आमदार बाबाजी काळे विरुद्ध शरद बुट्टे पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचे बंधू राहुल गोरे यांच्यात प्रतिष्ठेचा सामना। माघारीपूर्वीच पाईट गटात सोशल मीडियाद्वारे आमदार बाबाजी काळे विरुद्ध शरद बुट्टे पाटील समर्थक यांच्यात कलगीतुरा। वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले। जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव तर्फे खेड मरकळ गटात मतदारांचा अनोखा आणि चर्चेचा उपक्रम समोर। जनसेवक म्हणून खेड तालुक्यात प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे उमेदवार श्रीनाथ लांडे यांना जनशक्तीचं बळ। जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी गावागावातून स्वयंस्फूर्तीने वर्गणी जमा करून मतदार दर्शवत आहेत थेट पाठिंबा। शिवसेनेचे उमेदवार श्रीनाथ लांडे यांना तब्बल 5 लाखांहून अधिक वर्गणी जमा। ही केवळ आर्थिक मदत नाही तर जनतेने दाखवलेला विश्वास आणि जनशक्तीचे बळ असून धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी ठरते हे अधोरेखित झाल्याची उमेदवार श्रीनाथ लांडे यांची भावना। पिकाला पाणी देताना सायगाव हद्दीतील खालची ठाकरवाडी येथील शेतकरी बाळू रामचंद्र पारधी वय 46 यांच्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला। रविवारी सकाळी सुमारे 8:30 वाजता बिबट्याने बाळू पारधी यांच्या उजव्या पायाच्या पोटरीस घेतली पकड। मात्र पारधी यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून काढला पळ। जखमी बाळू पारधी यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल। बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीची प्रकृती स्थिर। बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण। वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। प्रजासत्ताक दिनानिमित्त आधार पावलांना या सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद शाळांमधील 150 विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप। संकल्प विद्यार्थी सेवेचा या उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील खरपूड, म्हसेवाडी, परसूल, खोपेवाडी, कुडे, बांगरवाडी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप। या संस्थेचे 11वे वर्ष असून आतापर्यंत 54 शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पावलांना आधार देण्याचे संस्थेचे अविरत कार्य। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन लेंडघर, संचालक पांडुरंग पारखे, दत्ता शेट गवते, धीरज बिरदवडे, आकाश लेंडघर यांच्यासह शाळेचे प्राचार्य विश्वनाथ फंड, संजय लोखंडे, उपसरपंच संतोष मेदगे, परसूल गावचे उपसरपंच बाळासाहेब शिंदे, पोलीस पाटील रामदास खोपे आदींची उपस्थिती। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्तपदी डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड। आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय। बैठकीत 2026 या वर्षासाठी प्रमुख विश्वस्त म्हणून डॉक्टर भावार्थ देखणे यांची सर्वानुमते करण्यात आली निवड। यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि सर्व विश्वस्त ॲडव्होकेट रामचंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, कबीर बुवा, पुरुषोत्तम पाटील, ॲडव्होकेट रोहिणी पवार यांची उपस्थिती।